भावांनो, जय जिजाऊ जय शिवराय. त्या 4 दिवसात महाराष्ट्रात काय घडतं हे नव्यानं सांगायची गरज नाही किंवा ते अभिमानानं सांगायची गोष्टही नाही. माझा प्रश्न आहे त्या हिंदुत्ववाद्यांना जे डोक्याला भगवा बांधून जे फिरायचे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे नारे देऊन, प्रभू शिवरामाचे नारे देऊन दंगली घडवायचे, ते कुठे आहेत आज? काय चालू आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी कोसळला जातो. 4 शहांच्या विरोधात महाराज लढले. महाराजाला खाली खेचन अशी एकही शाही या ठिकाणी जन्माला आला नाही. त्याच्या पूर्ण जन्माला आल्या शाह्या महाराजांनी गाडल्या. आलुतेदार बलुतेदार 18 पगड जातीच्या जीवावर मावळ्यांनी रक्ताचं पाणी केलं, प्रसंगी प्राणही खर्चिला, परंतु या भगव्याला आणि महाराजाला खाली बघण्याचं काम कधी त्यांनी येऊ दिलं नाही. परंतु महाराजाच्या पश्चात सगळ्या सुविधा असताना अशा जर गोष्टी घडत असतील, शेवड्या पोराला जर एक कॉन्ट्रॅक्ट देत असतील पुतळ्याचं, कुठल्या तज्ज्ञाकडून माहिती नाही, इंद्रजित सावंत सरांनी सांगितलं होतं त्या तज्ज्ञ ते की टिकल का? मुख्यमंत्री वरतोंड घेऊन सांगतात वाऱ्याचं कारण, नारायण राणे वरतोंड घेऊन सांगतात वाऱ्याचं कारण. आतापर्यंत कुठं वारे वाहिलेच नाहीत का? कितीतरी वादळांचा सामना केला. भरपूर ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांनी देखील उद्घाटन केले. नेहरूंचं उद्घाटन असलेला प्रतापगडावरील पुतळा आजही भक्कम आहे. कोल्हापुरातील ताराराणीचा पुतळा भक्कम आहे. असे कितीतरी समुद्र किनारपट्टीवरचे महाराजांचे पुतळे भक्कम आहेत. फक्त ही तुमच्या जी मनात जी विकृती आहे, जी घाण आहे, एकतर कुठल्याच अंगानं पुतळा महाराजांसारखा वाटत नव्हता. कुठे हात लांब तर कुठं हाताच्या शरीरयष्टीच्या उंचीमध्ये बदल, विकृतपणा. त्या कृष्णाजी कुलकर्णी अफजल खानाचा वकील, ज्याचे की नाव याकरता वेगळं पाहिजे होतं, हिंदुत्वाच्या दृष्टीनं तरी खानबीन पाहिजे होतं, या ठिकाणी वार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या. एका कुलकर्णीचे 2 कुलकर्णी करून छत्रपती शिवाजी महाराजांना फेकून दिले. याचा तर बदला तुमचे नातेवाईक घेत नाहीत ना. आम्ही विशिष्ट लोकांना नावं ठेवित नाहीत. बाजीप्रभूचा मुरारबाजीचा पराक्रम आम्ही आज सांगतो. संभाजी ब्रिगेड बोलली की तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट केला असं बोलतात. मुळीच नाही. हे कोण लोक आहेत ज्यांच्या डोक्यात ही घाण आहे? वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायला पुढे येतात. कुणी स्टेटमेंट देत आहे, कुणी अपमान करतंय. कुठे गेले हिंदुत्ववादी? कुठे गेले नेते? काय म्हणतात राणे? कुणी निषेध व्यक्त करायला तर खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही निषेध व्यक्त करायचा अधिकार नाहीये. कुठल्याच राज्यकर्त्याला या ठिकाणी निषेध व्यक्त करायचा अधिकार नाही. तुम्ही तुमचं राजकारण करा, तिकडे चुलीत घाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेतल्याशिवाय, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तुमचं पक्षाचं तिकीट फायनल होत नाही, तुमचा मुहूर्त निघत नाही, तुमचे नाव कडीला जात नाही. काम संपलं की वापर. लाज वाटली पाहिजे नरेंद्र मोदीला. त्यांचं स्टेटमेंट आलंय का या गोष्टीवर? मीडियात तर कुठं जाणवत नाही. मोठ्यातल्या मोठी यंत्रणा लावून या ठिकाणचं सगळं ऑडिट केलं पाहिजे. निष्पक्षपाती यंत्रणा या ठिकाणी लागली पाहिजे. देशात निष्पक्षपाती काम करणारी यंत्रणा आता राहिली असं वाटतच नाही. महामहिम कोर्टाचे निर्णय हास्यास्पद आलेत. काय सर्वसामान्य शिवभक्तांना कुठं कुणापाशी दुःख व्यक्त करायचं ही अडचण आहे. या गोष्टी बोलताना सुद्धा त्रास होते. मुद्दा म्हणून आज मी डोक्यावर भगवा घातलाय. एकही हिंदुत्वाद्यांचे स्टेटमेंट नाही. दहीहंडीत आम्ही खुशाल नसला तो आपला सण आहे, काय हरकत नाही. परंतु आज महाराष्ट्रात काय घडलंय
त्याचा आनंद कोणाला झालाय, दुःख कोणाला झालंय? बोटावर मोजणे इतकेच लोक आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानित नाहीत आणि हेच हरामखोर त्यांचं राजकारण करतात. दुर्दैवी म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना ही. निषेध तरी कसा व्यक्त करावा? सर्वसामान्य लोकांच्या आमच्या हाताला आम्ही गोळ्या घालू एखाद्याला, ही परिस्थिती निर्माण झाली शिवभक्तांच्या मनात. ते आपटे का चपटे, कडक कारवाई झाली पाहिजे. हरामखोराने इथून पुढे त्याची लायकी नाही कुठल्याही महापुरुषांचा पुतळा बनवण्याची. घाईगडबडीत मुख्यमंत्र्याच्या पुत्राचा मित्र म्हणून लगेच त्याला कॉन्ट्रॅक्ट, हे संडास बाथरूमचं काम आहे का? जिल्हा परिषद का ग्रामपंचायतचा का तुमचा आमदार फंड आहे? हरामखोरी किती करावं, भ्रष्टाचार किती करावं, कुठल्या लेवलला असावं, ते कुठं करावं याची जाणीव पाहिजे. एखाद्या गावात सरपंच होण्यासाठी 30-30 लाख खर्चणाऱ्या माणसाचे पैसे निघत नाहीत, पण ते माणूस भ्रष्टाचार करीत नाही. स्वतःचा एखादा एकर विकतो, गावाचा कारभार करतो. तुमच्यासारखे भ्रष्टाचारी लोक एवढ्या पदावर, एवढ्या मोठ्या महामानवाच्या पुतळ्यामध्ये असं भ्रष्टाचार असेल. ज्यावेळेस पुतळा पडला, आतमधलं स्टील ते लोकांना बघितलं, भंगारमधून घेतलं काय असं दिसतंय, ते असं जाणवतंय. वाऱ्याचा अंदाज या अगोदर आला नाही. बऱ्याच लोकांच्या तोंडाचा वारा गेलेला दिसतंय. साधा निषेध देखील करत नाहीत. छत्रपती घराण्यातून सुद्धा काही जणांचा निषेध अजून नाहीये. पक्षाची किती चाटताल. कशाला गेले होते सकाळी राणे? ठाकरे गेले म्हणून आडवा गेले होते, खरंच त्या ठिकाणची पाहणी करायला गेले होते? महाराष्ट्राचं हे राजकारण, जी मराठाची परंपरा आहे, त्याला बाधा घालू नका. शिवभक्तांना डिवचण्याचं काम तुम्ही करू नका, हे चांगलं नाही. या ठिकाणच्या महापुरुषांच्या अस्मितेसाठी आम्ही भांडणार. संभाजी ब्रिगेड तर भांडतच आलेली आहे. या ठिकाणचा सर्वसामान्य व्यक्ती देखील भांडणार. म्हणून राज्यकर्त्यांनो, तुम्हाला हात जोडून विनंती, इथून पुढं किमान त्याच्यावर राजकारण तरी करू नका. तो तुम्हाला अधिकार नाहीये. एखादी संघटना असती साहजिक होतं, पण आज तुम्ही राजकारणी लोकांना तिथे जाऊन निषेध करण्याचाही अधिकार नाही आणि त्यांनी कुणाला अडवायचाही अधिकार नाही. काय स्टेटमेंट आहे त्या ठिकाणच्या नेत्याचे, नारायण राणे साहेबाचे? लाज वाटली पाहिजे यांना साहेब सुद्धा म्हणून. जेवढी तुमची उंची तेवढेच तुमचे विचार. पंतप्रधानांचं स्टेटमेंट यावं, सोशल मीडियावर दिसावं अशी अपेक्षा, ते दिसणार नाही. RSS मधून आलेली ही घाण विकृती आहे. पण महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही शिवभक्त खपून घेणार नाहीत. देशाच्या पुढं, अख्ख्या जगापुढं यांनी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली. इतक्या खालच्या दर्जाचं काम सगळीकडून थुतू व्हायला दिसतंय. यांना अस्मिता नाहीये. ज्या महाराजांनी तुमची आमची अस्मिता ठेवली, कितीतरी शाह्यांच्या विरोधात लढले, भरपूर इथं अठरापगड जातीतील लोकांचे कुटुंब संपले. कशासाठी? हे दिवस बघण्यासाठी का? वरून महापुरुष बघतात न बघतात हे काय आपण सांगू शकत नाहीत. आणि बघत असतील तर ते काय विचार करत असतील? काय वाटलं असेल महात्मा फुलेंना? काय वाटलं असेल बाबासाहेबांना? काय वाटलं असेल अण्णाभाऊ साठेंना? विचार करायची गोष्ट आहे. याच्यावर आम्हाला थोडासा बोलवणं सुद्धा झालंय. ते शब्द सुद्धा जडांत करणारा बोललोय. निषेध कसा व्यक्त करावा हे आम्हा शिवभक्तांना कळना. या नासक्या मेंदूमध्ये चांगले विचार यावेत. या महाराष्ट्राचं राजकारण चांगल्या स्थितीला यावं एवढी अपेक्षा करतो. आणि महाराज, खरंच आम्हाला माफ करा. तुमच्या राज्यात, तुमच्या देशात राहण्याची आमची शिवभक्त म्हणूनही लायकी नाही. राज्यकर्त्याच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं. जय जिजाऊ, जय शिवराय.